हॅलो नमस्कार सगळ्यांना. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? तर मी पण मस्त मजेत आहे. गावाला मस्त आमचा एन्जॉय चाललेला आहे. तर आम्ही कुठे चाललेलो होतो तर आमच्या कुळस्वामी येडोबाला दर्शन घेण्यासाठी चाललेलो होतो. कारण यात्रा होती तेव्हा आमची एक्झाम रुद्राची होती, त्यामुळे आम्हाला यात्रेसाठी काही येता आलं नाही. तर म्हटलं आम्ही नेहमी यात्रेसाठी दरवर्षी येत असतो, यावर्षी यात्रेला काही यायला जमलं नाही. पण म्हटलं आता सुट्टी आहे तर आपण देवाला जाऊन येऊया. म्हणून आम्ही मग यांनी घेतली होती त्यांच्या मित्राची गाडी, कारण गावाला आमची काही गाडी नाही आहे. गाडीवरून गेलं की पटकन येणं होतं, म्हणून गाडी घेतलेली होती मित्राची. त्यांच्या गाडीवरून आम्ही गेलेलो होतो. आणि आजूबाजूला मस्त असा निसर्ग बघा किती छान आहे, मस्त वाटतं. आणि 2 डोंगरांच्या मधूनही रस्ता गेलेला आहे. येडोबाला जायचा रस्ता जो पाटण वगैरे इकडची लोक जी आहेत त्यांना माहिती आहे. पाटण कराड पाटण वगैरे इकडची जी लोक आहेत त्या लोकांना इकडचं बऱ्यापैकी माहिती आहे. आणि इथं आम्ही पाटणमध्ये पोचलेलो आहे. पाटणपासून खूप मग जवळच आहे येराड आपलं. आणि हे बघा आम्ही इथं येडोबा चा बोर्ड दिसतोच आहे बघा. आम्ही इकडं येराडमध्ये पोचलेलो आहे. आणि इथून आतमध्ये जायला आपला रस्ता आहे. हे बघा यात्रेचे वगैरे अजून बॅनर दिसत आहेत. खूप म्हणजे इतकं छान पर्यटन क्षेत्र असलेलं हे देवस्थान आहे ना. खूप आजूबाजूला म्हणजे जवळजवळ कोकणचा भागच इकडे लागतो. तुम्हाला पुढे दिसेलच कशा कशाची झाडं वगैरे आहेत, काय आहे, मी सगळं दाखवलेलं आहे. आणि आता यात्रा जस्ट होऊन गेलेली आहे, त्यामुळे गुलालाचं वगैरे थोडंफार दिसतंच आहे तुम्हाला, तर थोड्या व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि शक्यतो रविवारची गर्दी असतेच. यात्रा झाल्यानंतर पण 4-5 रविवारी लोक येतच असतात. ज्यांना यात्रेला यायला जमलं नाही ते लोक येतच असतात. जस्ट आम्ही पोचलेलो होतो आणि पोचल्यानंतर आम्हाला खूप तहान लागलेली होती, कारण खूप ऊन चालू आहे. गावाला पण खूप ऊन लागतं, त्यामुळे उन्हामध्ये मग पोचलो. त्यामुळे थोडंसं पाणी पिलं आणि दर्शनासाठी आम्ही आतमध्ये गेलो. आता यात्रा असती तर अजिबात दर्शन तुम्हाला भेटणार नाही. खूप म्हणजे खूपच गर्दी असते, दर्शन पण व्यवस्थित होत नाही. त्यामुळं असं आपण 8 दिवसाला गेलो ना तर व्यवस्थित दर्शनही होतं आणि सगळंच होतं. त्यामुळे आम्ही शक्यतो यात्रेला जाणं टाळतोच. आणि असले तरी फक्त रुद्राचे पप्पा जातात, आम्ही नंतरच जातो. शक्यतो यात्रेला आम्ही जात नाही. आणि दही भाताचा नैवेद्यसुद्धा आम्ही आणलेला होता, की आईने सांगितलं दही भाताचा नैवेद्यसुद्धा आता जाताच आहे तुम्ही तर घेऊन जावा. त्याचा नैवेद्य देखील आम्ही दाखवून घेतला तिकडं. त्याच्यानंतर मी दर्शन घेतलं आणि रुद्राने पण त्याच्या पप्पाने पण दर्शन वगैरे घेतलं. त्याच्यानंतर मी म्हटलं की आलोच आहे आपण तर दक्षिणा पण ठेवून द्या, म्हणून रुद्रला तिथे आपल्या देवबाप्पाला दक्षिणा ठेवायला सांगितले आम्ही. दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो आम्ही. आणि जो दही भाताचा नैवेद्य दाखवलेला होता तो दही भात आता पहिले काय करायचं, मी माझं जस्ट लग्न झालेलं होतं तेव्हा आम्ही काय करायचो, पूर्ण मंदिराच्या भोवती सगळीकडं तो भात शिंपडला जायचा. आता पहिली जी काही म्हण असेल ते माहिती नाही, पण जे रिवाज आहे ते करत आलेलं आहे आणि करायलाच हवेत. म्हणून आपलं पहिली जी समजूत आहे ते करायलाच पाहिजे, म्हणून मी घेऊन आलेले होते. पण हे बोलत होते की भात आजूबाजूला सगळीकडंच पहिले जसं शिंपडत होतं तसं शिंपड म्हणून. पण ॲक्च्युली आता त्यांनी बंद केलेलं आहे आणि ते योग्यच आहे, कारण तो भात पूर्णपणे तुडवला जातो आपल्या पायाखाली. जिकडे तिकडे आता त्यांनी बघा असे स्टँड लावलेले आहेत. दही भात येथे टाकावा म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे स्पष्ट. आणि त्यांनी नारळ वगैरे सुद्धा तिथंच टाकायला सांगतात. म्हणजे ते काय नंतर नदीमध्ये वगैरे सगळं टाकत असेल किंवा पक्ष्यांना वगैरे खायला टाकत असेल ते योग्य आहे आणि खूपच मस्त. त्यामुळे मंदिराचा परिसर देखील स्वच्छ राहतो. आणि आजूबाजूला टाकण्यापेक्षा आपल्या पायाखाली येण्यापेक्षा ते पक्ष्यांच्या प्राण्यांच्या पोटामध्ये तरी जाईल, हे खूप उत्तम त्यांनी केलेलं आहे. खूप छान आहे. आणि त्याच्याच पाठीमागं हे देवीचं मंदिर देखील आहे. येडोबाच्या बॅक साईडलाच ते मंदिर आहे. तिकडे देखील आम्ही आलो आणि तिकडे देखील आम्ही सगळा नमस्कार वगैरे करून घेतला, हळदी कुंकू वाहिलं आणि इकडे देखील दही भाताचा नैवेद्य दाखवून घेतला. आम्ही तिघांनीही दर्शन घेतलं. थोडे अक्षदा हळदी कुंकू वाहून घेतलं. त्याच्यानंतर मग म्हटलं रुद्राने आणि रुद्राच्या पप्पाने देखील नमस्कार करून घेतला. तिकडे नमस्कार करून इकडेच बाजूला पण एक छोटंसं असं नाईकबाचं मंदिर आहे, तिकडे देखील दहीभात शिंपडायचा होता आणि नमस्कार देखील करायचा होता. त्यामुळे मग आम्ही इकडे बाजूच्या मंदिरामध्ये आलो. इकडे देखील आम्ही मग मी लागलीच काय केला, बाहेरच्या साईडला जिथं त्यांनी छोटीशी पाटी ठेवलेली होती दहीभात टाकण्यासाठी, तिकडे अगोदर दहीभात ठेवून दिला आणि त्याच्यानंतरच मग आम्ही आतमध्ये दर्शनासाठी गेलो. कारण इकडे तिकडं नकोच म्हटलं हे करायला शिंपडायला. मग इकडं पण आम्ही सगळ्यांनी एकत्रित मिळून दर्शन घेतलं छान असं.
इकडचा परिसर इतका छान आहे ना आणि इतकी मोठी मोठी झाडं आहेत ना, आंब्याची, फणसाची, खूप म्हणजे खूप मोठी मोठी झाडं आहेत. आणि इतकं आम्हाला गाडीवरून आल्यानंतर इतकं गरम झालेलं होतं, पण त्या वातावरणात गेल्यानंतर इतकं थंड वाटत होतं ना, खूप मस्त, खूप मजा आली. आणि त्याच्यानंतर आम्ही आईने दिलेलं होतं ह्या कपड्यामध्ये काय आहे तर दाखवतीलच आता ते खाली गेल्यानंतर, कारण त्याच्यामध्ये इतके वर्षानंतर ठेवलेली जी ठेव आहे आईनी ती सांगितली होती की तुम्ही आता जातच आहात तर तिकडं नदी आहे तर नदीला सोडून या म्हणून. मग म्हटलं अनायशा आपण चाललोच आहोत तर जाऊया आणि सोडून येऊया, कारण खूप दिवसापासून आईंनी ॲक्च्युली आमचं जे कोळवाडीमध्ये गणपती मंदिर आहे तिकडं होम वगैरे असतात, होम हवन, त्या होम हवनातला आईंनी मोदक घेऊन आलेल्या होत्या 2 मोदक. त्या मग असं आईंचं म्हणणं आहे की आपलं जर काही चांगलं होणार असेल तर तो मोदक आहे तसाच राहतो. आणि खरंच तो मोदक जसा होता तसाच होता, अजिबात त्याला काहीच झालेलं नव्हतं, अजिबात खराब झाला नव्हता. तर आई म्हटल्या की आता खूप दिवस झाला तर तो आपण पाण्यामध्ये आपण वाहूया, म्हणून इथं त्यांना म्हटले की इथं मस्त असे मासे वगैरे होते, त्यांना पण खाणं होईल, सगळं होईल, की त्यांना असंच म्हटलं सोडून द्या, कारण आता किती दिवस ठेवायचं. आई म्हटल्या की आता तुम्ही जाता आहात तर नदीला वाहून या, म्हणून आम्ही माशांना पण खाणं होईल आणि सोडणं पण होईल म्हणून इकडे नदीमध्ये आलेलो होतो सोडायला. मासे बघा कसे लगेच पटापट पटापट येऊन सगळं त्यांनी खाऊन टाकलं. कसे खातात मासे लगेच, तिथे आता त्यातच हे करून. आत्ताच यात्रा झालेली होती त्यामुळे गावातील लोकांचे बघा सगळे कपडे सगळे गुलालाचे धुवत होत्या. मस्त आपली नदी आहे, त्यांना खूप छान धुवायला आहे. मस्त आम्ही आता नदीवरून तिथून आपलं आलो वरती आणि छान थंड हवेला झाडाखाली बसलेलो होतो. बायका आपल्या मस्त मोठी मोठी धुणं बिणे पण धुवून घेतात, नदीच्या शेजारी असतात, त्यांना खूप छान असतं बरं का. झाड आहेत बघा, तुम्हाला दिसतंय का फणस, किती छान आहे, किती मोठं झाड आहे बघा, फणस दिसत आहेत का, 2-3 झाडं तिकडं पण आहे बघा, तिकडं त्या झाडाला पण फणस लागलेले, चिंचेची, आंब्याची, फणस सगळे झाड आहेत, किती मस्त हवा सुटलेली आहे बघा. वाव, इकडं तर पूर्ण भरलेलंच आहे झाड, सगळे फणसच फणस भरपूर आहेत. मला वाटतं हे कोवळे आहेत, छोटे छोटे आहेत. नदीच्या काठाला मस्त असे झाड आहेत, खूप मस्त वाटते. फणसाचीच झाडं बऱ्यापैकी, किती मोठे मोठे फणस आहेत, वरती तर भरपूर मोठे लागलेले आहेत. वाव, मस्तच. त्याच्यानंतर आता आम्ही सगळं झालेलं होतं, दर्शन झालं, इकडं तिकडं थोडा वेळ भटकलो, मस्तपैकी पाहिलं, छान आनंद घेतला. आणि आता आम्हाला भूक लागलेली होती त्यामुळे येताना मी जेवण घेऊन आलेली होती, सोबत गवारीची भाजी, चपाती, थोडेसे पापड घरी तळलेले होते ते, आणि अशी चपातीवर चटणी टाकून आणलेली. मला खूप आवडते चटणीमध्ये भिजलेली चपाती, खूप आवडते, त्यामुळं ती देखील आणलेली होती. आणि तसंच बाजूला आम्ही तिथं भजी वगैरे घेतलेले होते, ते भजी पण आम्ही घेतले. आणि भजी सांगायचं म्हटलं तर तुम्हाला 25 रुपयाला 5च भजी दिलेले होते. आणि मस्त आम्ही झाडाखाली बसून जेवणाचा आस्वाद घेतला. आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं मस्त, तर म्हणाले की थोडं वेळ आपण आराम करू. थोडा आराम वगैरे केल्यानंतर आमचा निघायचा टाईम झाला. मग रुद्रला त्यांनी रुमाल वगैरे बांधला, कारण आता जायचं आहे आपल्याला, तर गाडीवरून खूप ऊन लागेल, कारण बरोबर 12च्याच सुमारा 12-12:30च्या सुमारास आम्ही घरी निघालेलो होतो. आणि त्याच्यानंतर मी गाडी वळवून घेतली, थोडासा म्हटलं माझा पण व्हिडिओ घ्या, कारण गाडी काय मला ते हातात देणार नाहीत, म्हटलं थोडा तरी माझं तिथपर्यंत मी कोपऱ्यापर्यंत घेऊन जाते, म्हणून मी गाडीवर रुद्राला घेऊन गेले आणि ते मागून माझा व्हिडिओ काढत होते. त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आईने सांगितलेलं विठ्ठल रुक्माईची मूर्ती घ्यायची आहे, म्हणून आईंसाठी घरी देवाऱ्यामध्ये ठेवण्यासाठी आम्ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती घेतली, कारण जास्त पण मोठी नको म्हटलं, छोटीशीच आपल्या मंदिरात बसेल एवढीच घ्या, त्यामुळे ती पण घेतली. आणि आम्ही प्रसाद पण घेतला, ज्यांची गाडी होती म्हणजे यांच्या मित्रांची गाडी होती त्यांना पण देण्यासाठी एक प्रसादाचं पॉकेट घेतलं, आणि आमच्यासाठी देखील एक प्रसादाचं पॉकेट घेतलं, कारण आता त्यांची गाडी आणली तर आपण एवढं देवासाठी आलेलो आहे तर तो प्रसाद द्यावा, म्हणून त्यांच्यासाठी एक आणि आमच्यासाठी एक असं 2 घेतला. आणि आपली विठ्ठल रुक्माईची जी मूर्ती होती ती आम्ही पर्समध्ये ठेवून दिली, आणि सगळं असं व्यवस्थित पॅक करून घेतलं, आणि आम्ही परतीच्या मार्गावर लागलो. मस्त वाटलं, इतक्या दिवस 1 वर्षानंतरच आम्ही बरोबर देवदर्शनासाठी येत असतो. खूप मस्त वाटलं, देवदर्शन वगैरे छान झालं, गर्दी नाही काय नाही, आणि देवाच्या दारात बसून
जेवल्याचा आनंद खूप होतो. खूप मस्त आम्ही जेवलो आणि जाताना आम्हाला खूप वेळ लागला. ॲक्च्युली सकाळी आम्ही मंदिरात पोचायला खूप कमी वेळ लागला, त्या मानाने आम्हाला इकडे घरी यायला खूप वेळ लागला, कारण की खूप ऊन होतं. थांबत थांबत आम्ही पाणी पित, कारण आम्ही सोबत घेतलेल्या होत्या 2 बाटल्या पाण्याच्या, पण त्याही संपून अजून 2 विकत घ्याव्या लागल्या. आणि फायनली आम्ही घरी पोचलो, हातपाय तोंड वगैरे धुतले आणि मस्त आराम केला. आणि आराम झाल्यानंतर संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला मी लागले. मस्तपैकी इकडं गावठी पावट्याची आमटी फोडणीला टाकलेली होती मी, आणि भाकरी बनवायच्या होत्या. भाकरी वगैरे बनवून झालेल्या होत्या माझ्या इकडं. आणि इकडं मी भात बनवलेला होता सगळ्यांसाठी आमच्या. मस्तपैकी पावट्याची आमटी बनवली आणि शेंगदाणे वगैरे त्यांच्यासाठी भाजून घेतले, कारण जेवताना शेंगदाणे भाजून खायला त्यांना खूप आवडतात. आणि बाकी माझं सगळं आता जेवण झालेलं होतं, पण मला किचन साफ करायचं होता. किचन वगैरे साफ केला, मस्त भांडी घासली. आणि इकडं रुद्राचा खेळायचं चालूच होतं. आजी बाहेर बसलेली होती, त्याची पप्पा बाहेर बसलेले होता आणि बॅट बॉल खेळायचे चालूच होतं. तोपर्यंत आईंच्या मैत्रीण आल्या, त्यांच्यासोबत बोलणं चालू झालं त्यांचं. आणि बाकी माझी भांडी सगळं झालं आणि मस्तपैकी मी आराम करत एडिटिंग करत चालू होतं माझं. आणि मी किती वाजता बसलेली ॲक्च्युली 8:30ला. गावाला आमच्या इकडं खूप लवकर सासू सासरे माझे झोपतात. 8-8:30ला म्हणजे जेवण करून हंतरून घातलेलं असतं. त्यामुळे मग त्याच्यानंतर आम्हाला काय मुंबईमुळे सवय नाही आहे लवकर झोपायची, त्यामुळे मी आपली एडिटिंग करत बसली होती. आणि व्हिडिओ आपला कसा वाटला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.